नाशिकमध्ये बेकायदेशीरपणे वास्तव्य करत असल्याच्या संशयावरून बांगलादेशी पती-पत्नीला गुन्हे शाखेने अटक केली आहे. नाशिक मार्गे पुण्याकडे जाणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर नाशिक रोड रेल्वे स्थानकावर सापळा रचून दोघांना ताब्यात घेण्यात आले. दोघांकडे बांगलादेशी नागरिक असल्याचे दर्शविणारी कागदपत्रे आढळून आली आहेत. मोहम्मद साकीब मुल्ला आणि त्याची पत्नी बांगलादेशातून निघून नाशिक रोड रेल्वे स्थानकापर्यंत बसने पुण्याकडे जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर या दोघांचा नाशिकमध्ये येण्यामागे काही वेगळा उद्देश होता का, या दिशेनेही पोलिसांकडून चौकशी करण्यात येणार आहे. काल रोजी नाशिक शहर येथे क्राईम ब्रँच युनिट 2 काल रोजी क्राईम ब्रँच युनिट 2च्या पथकाला माहिती मिळाली की एक पुरुष आणि स्त्री जे बांगलादेशी आहेत ते अवैध मार्गाने भारतामध्ये आलेले आहेत आणि ते व्हाया नाशिक पुढे पुण्याला जाणार आहेत अशी त्यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली. या माहितीनुसार क्राईम ब्रँच युनिट 2 पथकाचे श्री तोडकर तोडकर व त्यांची टीम यांनी नाशिक रोड रेल्वे स्टेशन येथे सापळा लावला. त्यांना मिळालेल्या माहितीप्रमाणे त्यांनी एक पुरुष व एक महिला यांना ताब्यात घेतलं. यांना ताब्यात घेतल्यावर असं लक्षात आलं की त्यांच्याकडे बांगलादेशी ते रहिवासी असल्याचे त्यांना त्यांच्या मोबाईलमध्ये त्याच्यासोबत पुरावे सापडले. या पुराव्यानुसार ते निष्पन्न झालं की हे व्यक्ती बांगलादेशी आहेत आणि हे बांगलादेशमध्ये मधून येऊन पुण्याकडे जात आहेत. यावरून त्या दोन व्यक्तींना ताब्यात घेतलेला आहे. त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यांना काल अटक करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये पुढील तपास सुरू आहे. हे दोघेही आहेत, हे तरुण आहेत, पती पत्नी आहेत. ते बांगलादेशवरून निघाले होते आणि ते पुण्याला जात होते असं प्रथमदर्शनी दिसतंय. ते पुण्याला नेमके कुठे कुणाकडे जात होते आणि ते बांगलादेशवरून कुठून आले याच्याविषयी आणखी तपास सुरू आहे. त्यांना नाशिकमध्ये त्यांचा राहण्याचा उद्देश नव्हता असं दिसतंय. बाय ट्रेन ते नाशिक रोड पर्यंत आले होते आणि इथून ते परत बाय बस पुण्याला जाणार होते. त्यांना नाशिकमध्ये राहायचं नव्हतं म्हणून त्यांचं नाशिकमध्ये येतानाच आपल्याला माहिती मिळाली की ते नाशिकमध्ये थांबणार आहेत आणि स्टेशनवरती उतरणार आहेत. त्याप्रमाणे त्यांना स्टेशनवर आपण ताब्यात घेतलं. त्यांची नावं जी आहेत, मोहम्मद साकीब मुल्ला एका व्यक्तीचं नाव आहे आणि जी त्यासोबत महिला होती तिचं नाव आहे नाहिदा बादशाह मुल्ला. सद्यस्थितीमध्ये अजून असं काही स्पष्ट नाहीये. तपासामध्ये सर्व स्पष्ट होतील. त्याविषयी स्वतंत्र त्यांनी प्रेस घेतलेली आहे. प्रथमदर्शनी असं काही दिसत नाहीये. हे नॉर्मल जे बऱ्याचदा आपण बघतो की काही उपजीविकेसाठी किंवा कामासाठी येतात त्या प्रकारचं आतापर्यंत दिसतंय. म्हणजे तरी त्याच्यामध्ये डिटेलमध्ये तपास केला जाईल.